लोकसभेनंतर विधान परिषदेची आचारसंहिता संपल्यानंतर पश्चिम विधानसभा मतदारसंघात आमदार हिरे यांनी केलेल्या विकास कामांचा लोकार्पण करण्याला प्रारंभ झालाय. संत कबीरनगर या ठिकाणी मांगीर बाबाच्या देवस्थानला सभामंडप असावा ही मागणी परिसरातील नागरिकांनी आमदार सीमा हिरे यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत मांगीर बाबा देवस्थानला सुसज्ज सभा मंडप मंजूर करण्यात आला असून हे काम पूर्ण झाल्यानं नुकतंच या सभा मंडपाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संत कबीरनगर या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी आमदार सीमा हिरे यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करून फीत कापून लोकार्पण करण्यात आलं. यावेळी भाजप शहर उपाध्यक्ष महेश हिरे यांच्या हस्ते मांगीर बाबांची सपत्नीक आरती करण्यात आली. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक भाजप पदाधिकारी नारायण जाधव यांनी केलं. केला तर ते काम नक्कीच मार्गी लागतं असा अनुभव इथल्या महिलांचा आहे, तिथल्या पुरुषांचा आहे. त्याच माध्यमातून प्रसाद भाऊ असेल आणि त्यांची सर्व या ठिकाणची समिती असेल, पहिल्या दिवसापासून त्यांचा एकच वाद, ताई जर या ठिकाणी आले तर पहिले आम्हाला थांबवायचं आणि ताई आमचं या ठिकाणी मंदिर आहे ते मंदिर झालं पाहिजे. एकदा झालं, दोनदा झालं, ताईंनी स्वतः बघितलं आणि आज या ठिकाणी भव्य दिव्य असं मांगीर बाबाचं मंदिर आपल्या सर्वांच्या समोर ताईंच्या निधीतून या ठिकाणी संपन्न झालं. त्या मंदिराचा आज लोकार्पण सोहळा केला. म्हणजे चांगल्या पद्धतीचं काम झालं, चांगल्या दर्जाचं काम झालं आणि आता आपण सगळेजण रोज देवाचं दर्शन या ठिकाणी घेता यावं अशा या समितीच्या माध्यमातून ताईंचं या ठिकाणी सत्कार होणार आहे. यावेळी परिसरातील नागरिकांच्या वतीनं आमदार सीमा हिरे आणि महेश हिरे यांचा सत्कार करण्यात आला. परिसरामध्ये लवकरच वाचनालयाचं काम सुरू करण्यात येणार असून आपल्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याची भावना यावेळी आमदार सीमा हिरे यांनी बोलून दाखवली. आणि त्याचबरोबर शिक्षक मतदारसंघाची आचारसंहिता संपल्यानंतर आपल्याला अनेक कामांचं भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल, हे करण्यासाठी आता संधी मिळालेली आहे. आपल्या या परिसरात आपण पूर्ण रस्ते हे कॉन्क्रीटीकरण केलेले आहे आणि या कामाच्या पाहणी करता आल्यानंतर या सगळ्या मंडळांनी आम्हाला इथे आणलं आणि त्यांनी दाखवलं की हे मंदिर अनेक भाविक इथे येत असतात आणि या परिसरातील एक अशा स्थान, आदराचं स्थान इथे आहे आणि त्यामुळे या मंदिराचा विकास करणं हे गरजेचं आहे हे त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यावेळेला मी इथे आलो त्याला अतिशय खोल उतरून लांब जायचं होतं. त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती या मंदिराची होती. तुम्ही सहज कोणीही जाऊ शकत नव्हते. बरंच खोल होतं आणि बरंच अंतर चालून ते जायचं होतं. पण आज आपण आल्यावर पूर्ण इथलं स्वरूप हे बदललेलं आहे. छान असा उटा तयार झालेला आहे, पायऱ्या आहे आणि तुम्ही सहज जाऊन दर्शन घेऊ शकता. आता आपण बघितलं की आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींनी इथे आरती केली आहे आणि आरती करत असताना इथलं किती महत्त्व आहे किंवा इथे किती श्रद्धा आहे या भाविकांची हे आपल्या सगळ्यांना लक्षात आलेलं आहे. बंधू आणि भगिनींनो, गेल्या 2002 सालापासून या भागात आम्ही काम करत आहोत. सगळे आमचे भारतीय जनता पार्टीचे परिवारातले इथे लोक हे सतत काम करत असतात. आपल्या परिसरात अत्यंत खराब अवस्था ही रस्त्यांची होती, त्याचबरोबर ड्रेनेजची होती, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न होता. असे अनेक प्रश्न ज्यावेळेला आम्ही इथे आलो त्यावेळेला होता. परंतु जे अनेक मार्गातून म्हणजे आपण बघितलं असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, महापालिकेच्या माध्यमातून असेल, आपण इथे बरेचशी कामं ही मार्गी लावलेली आहेत. शासनाच्या सामाजिक न्याय या विभागातून आपण पूर्ण रस्ते हे कॉन्क्रीटीकरण केलेले आहेत. काही 2 ते 3 रस्ते राहिलेले आहेत परंतु ते मंजूर आहेत. पुढच्या काळात ते पण आपला पावसाळा झाला की ते पण काम आपण सुरू करणार. संत कबीर नगर इथे कुठलंही काम बाकी आहे असं कोणीही दाखवू शकणार नाही याची मला खात्री आहे. कार्यक्रमाप्रसंगी महेश हिरे, नारायण जाधव, अशोक जाधव, अंबादास आहिरे, प्रवीण आहिरे, गणेश रणबावळे, शरद काळे, निलेश जाधव, रश्मी हिरे बेंडाळे, प्रसाद खोडे, मंगेश आठवले, विजय शिंदे, प्रकाश सौळजे, राजू कांबळे, दीपक कांबळे, अजय कांबळे, कुसुम खोडे, लता आठवले, संगीता आठवले, संगीता शिंदे आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.